चहाची टपरी म्हणजे फक्त चहा पिण्याची जागा नसते, तर ती लोकांच्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असते. शहर असो किंवा गाव, प्रत्येक ठिकाणी एखादी ना एखादी चहाची टपरी दिसतेच. अनेक लोकांचा दिवस चहाच्या एका गर्म कपानेच सुरू होतो. चहाच्या टपरीचं आयुष्य खूप मेहनतीचं असतं. टपरीवाला साधारणपणे पहाटे 5 किंवा 6 वाजता उठतो. तो आधी दूध आणतो, पाणी भरतो, भांडी स्वच्छ करतो आणि चहासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तयार ठेवतो. स्टोव्ह किंवा गॅस पेटवून मोठ्या भांड्यात चहा बनवायला सुरुवात होते. पहाटेची थंडी असताना गरम चहाचा वास आसपास पसरतो आणि हळूहळू ग्राहक येऊ लागतात. चहाच्या टपरीवर फक्त चहा विकला जात नाही, तर गप्पा, चर्चा आणि बातम्यांची देवाणघेवाणही होते. इथे लोक राजकारण, क्रिकेट, गावातील घटना किंवा देशातील बातम्यांवर चर्चा करतात. काही जण तर रोज एकाच वेळी येतात आणि एकमेकांचे ओळखीचे होऊन जातात. चहाची टपरी म्हणजे समानतेचं ठिकाण आहे. इथे गरीब आणि श्रीमंत, मोठे आणि लहान सगळे एकाच ठिकाणी उभं राहून किंवा बसून चहा पितात. इथे कोणाचाही मोठेपणा किंवा छोटेपणा नसतो. एक साधा चहाचा कप सगळ्यांना एकत्र आणतो. पण चहाची टपरी चालवणं तितकंसं सोपं नसतं. टपरीवाल्याला दिवसभर उभं राहून काम करावं लागतं. गरम स्टोव्हसमोर उभं राहिल्यामुळे खूप उकाडा सहन करावा लागतो. धूर, उष्णता आणि थकवा असूनही तो ग्राहकांना हस्तहस्त चहा देत असतो. पाऊस पडत असो किंवा कडक उन्हाळा असो, टपरीवाल्याचं काम चालूच राहतं. पावसाळ्यात टपरीभोवती चिखल होतो, कधी पाणी सुद्धा आत येतं. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता असते, तरीही तो काम थांबवत नाही. कारण त्या टपरीवरच त्याच्या कुटुंबाचं आयुष्य अवलंबून असतं. अनेक चहाच्या टप्या लहान व्यवसायातून मोठ्या व्यवसायात बदललेल्या आहेत. काही लोकांनी छोट्या टपरीपासून सुरुवात करून पुढे मोठं हॉटेल उघडलं आहे. त्यामुळे चहाची टपरी ही अनेक लोकांसाठी स्वप्नांची सुरुवात असते. चहाच्या टपरीवर काम करताना अनेक लोकांचे स्वभावही दिसून येतात. काही ग्राहक प्रेमाने बोलतात, तर काही जण रागाने बोलतात. पण टपरीवाला सगळ्यांना शांतपणे उत्तर देतो. कारण त्याला माहिती असतं की ग्राहकांमुळेच त्याचा व्यवसाय चालतो. काही वेळा टपरीवाला ग्राहकांना उधारीवर सुद्धा चहा देतो. गावात किंवा छोट्या भागात तर टपरीवाल्याला सगळे लोक ओळखतात. त्यामुळे त्यांच्यात विश्वासाचं नातं तयार होतं. चहाच्या एका छोट्या कपामागे खूप मेहनत आणि संघर्ष लपलेला असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून टपरीवाला आपल्या कुटुंबासाठी पैसे कमावतो. त्याच पैशातून घर चालतं, मुलांचं शिक्षण होतं आणि भविष्य घडतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही चहाच्या टपरीवर चहा प्यायला जाल, तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त चहा नसतो, तर एका माणसाच्या मेहनतीचं आणि संघर्षाचं प्रतीक असतं.